बघा राजांनो, या क्वेश्चनला कसं डील करता येईल. हा क्वेश्चन मी तुम्हाला म्हणलं 4 टॉपिक मध्ये बनतो. जॉनला परीक्षेत 20% गुण मिळाले, 20% गुण, आणि तो 10 गुणांनी नापास झाला, नापास. त्याच परीक्षेत जॅकला 35% गुण मिळाले आणि तो उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या किमान गुणापेक्षा 20 गुण जास्त, म्हणजे हा पास तर झाला पण 20 गुण जास्त मिळाले. तर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांचे टक्केवारी शोधा. बघा ना, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये 3 कंडिशन, पास पास, नापास नापास, नापास पास. नापास पास कंडिशन म्हणजे प्लस करणार, ठीक आहे ना. 10 आणि 20 किती? 30 मार्क. 30 मार्क टक्क्यांना कोणती पण कंडिशन बनली तर मायनस. 35 मधून 20 गेले तर किती येणार? 15. 15% म्हणजे 30 मार्क. तर 100% बरोबर किती? एक्स. याचा गुणाकार असतो, याचा गुणाकार असतो. 15 1 15, 15 2 30. 100 गुणिले 2 200. म्हणजे टोटल मार्क, एकूण मार्क किती होते परीक्षेला? 200 मार्क होते. आता आपल्याला काढायचं उत्तीर्णसाठी टक्के किती आवश्यक आहे, ठीक आहे ना. मला सांगा ना, याला 20% मार्क मिळाले, 200च्या 20% काढणं खूप अवघड आहे का? 40 मार्क. याला 40 मार्क मिळाले. कोण? पहिला जो व्यक्ती आहे जॉन. 40 मार्क मिळाले, तो 10 मार्कांनी नापास झाला. म्हणजे पासिंगला किती मार्क लागतात? 50. 50 मार्क पासिंगला लागतात 200 पैकी. 50 मार्क, 50 मार्क 200 पैकी म्हणजे किती टक्के? गुणिले काय असणार? 100. हे 2 शून्य 2 शून्य कटले. 50 ला 2 ने भागले तर किती येणार? 25%. विषय संपला. असं या क्वेश्चनला डील करू शकता, बघू शकता. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.